बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। माझा प्रभाग माझी जबाबदारी अंतर्गत अंबरनाथ प्रभाग क्रमांक 27 सोमेश्वर मंदिर मागील रस्त्यावर गेल्या अनेक दिवसापासून ड्रेनेजच्या सांडपाण्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते। त्यामुळे परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता तसेच आरोग्याच्या दृष्टीने गंभीर समस्या निर्माण झाल्याबाबत स्थानिक नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या। या तक्रारींची तत्काळ दखल घेत अंबरनाथ नगर परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला। यावेळी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न व परिसरातील स्वच्छता लक्षात घेता सदर ड्रेनेज समस्येवर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार आज भारतीय जनता पार्टी स्थानिक नगरसेविका स्वाती आतिश पाटील व सचिन शांताराम गुंजाल यांच्या माध्यमातून या ड्रेनेज कामाचे भूमिपूजन कल्याण जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक अभिजित करंजुले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या भूमिपूजन कार्यक्रमास प्रभागातील स्थानिक रहिवासी, समाजसेवक, पदाधिकारी तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधींनी त्वरित दखल घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले। तसेच प्रभागातील नागरी सुविधा अधिक सक्षम करणे, स्वच्छता राखणे आणि नागरिकांना आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देणे हेच आमचे प्रमुख ध्येय असून भविष्यातही प्रभाग क्रमांक 27 मधील सर्व समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील असा ठाम विश्वास नगरसेवक सचिन गुंजाल व स्वाती आतिश पाटील यांनी यावेळी व्यक्त केला। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ। नगरसेवक सचिन गुंजाल व स्वातीताई यांनी 1 महिना नाही झाला तर कामाची सुरुवात केली। त्यांना आम्ही सांगितलं आमच्या एरियामध्ये खूप गटार व सांडपाण्याचा खूप त्रास होतो आणि चॉकअप झालेले आहेत, त्यामुळे त्यांनी येऊन अधिकाऱ्यांना दाखवून लवकर काम चालू केलं। बरं त्याच्याबद्दल आम्ही सर्व नागरिकांबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि असेच पुढे काम करत राहावं असे आम्ही आशा बाळगतो। माझं नाव स्वाती आतिश पाटील। सोमेश्वर मंदिर जवळ म्हणजे आमच्या पॅनल क्रमांक 27 मधील जो भाग आहे सोमेश्वरमध्ये, तिथल्या काही रहिवाशांनी आम्हाला त्यांच्या समस्या सांगितल्या की ताई इथे खूप म्हणजे ड्रेनेजची समस्या आहे, ड्रेनेजचं पाणी जे आहे ते पूर्ण बाहेर येते, तर तुम्ही याच्यावरती काहीतरी उपाय वगैरे करा। तर आम्ही म्हणजेच सचिन दादा आणि मी यांनी आम्ही अधिकाऱ्यांना बोलवलं, त्यांच्याशी बोलणी केली आणि त्याचबरोबर तेजश्री ताईंना देखील आम्ही सांगितलं की इथे अशी प्रॉब्लेम आहे, तर त्यांनीही आम्हाला चांगला सपोर्ट दिला आणि आमचं हे काम आजच्या आज आम्ही चालू केलेलं आहे। 27 मध्ये येथे परिसरातील रहिवाशांची गेले अनेक दिवसापासून मागणी होती की दादा गेले अनेक वर्ष आमच्या ड्रेनेजचे विषय प्रलंबित आहेत, अत्यंत रस्ता बिकट परिस्थितीत आहे, येण्या जाण्याची सोय होत नाही आहे, त्रास होतो आहे, ड्रेनेजचे पाणी हे पूर्णपणे रस्त्यावर वाहत आहे। आमच्या पक्षाच्या माध्यमातून आमचे नगराध्यक्ष तेजस्वी करंजुले पाटील यांच्या माध्यमातून आमचे मित्रबंधू अभिजित करंजुले पाटील यांच्या माध्यमातून आमचे नगरसेविका स्वाती आतिश पाटील यांच्या माध्यमातून व माझ्या माध्यमातून आज आम्ही परिसराच्या सगळ्या नागरिकांना घेऊन या प्रभाग क्रमांक 27 मधील सोमेश्वर परिसरातील हा ड्रेनेजचं कामाचं शुभारंभ सर्वांच्या हस्ते केलेला आहे। लवकरच आम्ही ड्रेनेजचं काम झाल्यानंतर येथे रोड देखील पूर्णपणे करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत, एवढंच बोलतो। आज आपल्या पॅनल क्रमांक 27 सोमेश्वर मंदिर परिसरामध्ये एक खूप अतिशय अनेक वर्षापासून जे प्रलंबित काम होतं, अनेक नागरिक या ठिकाणी या काम न झाल्यामुळे त्रस्त होते। संपूर्ण घर त्या ठिकाणी पावसामध्ये या ड्रेनेजची व्यवस्था नसल्यामुळे अख्खं पाणी त्या ठिकाणी घरांमध्ये जात होतं आणि संपूर्ण नागरिक त्या ठिकाणी पूर्ण त्या वाहत्या पाण्याने असू किंवा त्या वाहत्या पाण्यामुळे होत असणाऱ्या दुर्गंधी असू किंवा त्या वाहत्या पाण्यामुळे होत असणाऱ्या मच्छरांचा त्रास असू, या सर्वच गोष्टींनी त्या ठिकाणी नागरिक त्रस्त होते। परंतु जसं आज आपण पाहतो की अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकी होऊन त्या ठिकाणी 1 महिना झाला, हे अनेक कामं त्या ठिकाणी 15 वर्षापासून प्रलंबित होते, परंतु आमच्या सचिन भाऊंनी, आमच्या स्वातीताईंनी म्हणजे अवघ्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये हे काम मंजूर करून घेतलं। हे काम अस्तित्वात आपल्या समोर आज त्याचं भूमिपूजन पण झालं। या ठिकाणी भुयारी गटारचं काम या ठिकाणी होतंय, त्याच्याच नंतर लगेच काँक्रिटीकरणाचं काम पण या ठिकाणी होणार आहे।
खरंच खूप चांगलं काम हे संपूर्ण प्रभागाकरता या दोन्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या स्वातीताईंनी आणि सचिन भाऊंनी मी खरंच या संपूर्णच परिसरातील नागरिकांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. आणि असंच या प्रभागामध्ये या पॅनल क्रमांक 27 मध्ये असंच विकास कार्य चालू राहू. आणि हे सर्व काही करत असताना आम्ही नागरिक म्हणून सदैव त्यांच्या पाठी आहोत, कारण की नागरिकांनी त्यांना खूप चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी दिला. आता कुठंतरी त्यांच्या प्रतिसादाला, त्यांच्या आशीर्वादाला परतफेड म्हणून ही दोन्ही व्यक्ती त्या ठिकाणी कामाला लागलेत. मी खरंच त्यांना धन्यवाद देतो आणि जमलेल्या सर्व नागरिकांना या ठिकाणी स्वागत करून त्यांचे धन्यवाद देतो. जय हिंद, जय भारत.